नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का शोल्डर उतरण्याचं हेही एक कारण असू शकतो. बाहीची चुकीच्या पद्धतीने कटिंग आणि शिलाई करणे, छोटी बाही कट करून मुंड्यात खेचून बाही जोडणे, त्याच्यामुळे शोल्डर उतरतं. बऱ्याच लोकांना हेही माहीत नसते की कोणत्या साईजसाठी बाहीची घडी किती घ्यायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की एकाच मेथड वापरून सर्व साईजची बाहीची कटिंग कशी करायची, तेही एकदम परफेक्ट पद्धतीने. अजिबात बाही कमी वगैरे पडत नाही. तर तिथे बघा, जेवढी पण तुमची बाहीची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं बाहीच्या उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, बाहीच्या घडीचं माप टाकायचं आहे. त्याचा सर्वात सोपा फॉर्म्युला आहे. तुमची जेवढे पण साईजचा ब्लाऊज असेल त्याचा चौथा भाग, म्हणजे 36 साईजचा असेल तर 9 इंच, 34 साईजचा असेल तर 8.5 इंच, याप्रमाणे जेवढे छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि बाहीच्या घडीला सुद्धा तेच माप टाकायचं. सर्वात सोपा फॉर्म्युला आहे. तिथे बघा, वरून कॅप हाईट मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं होतं ते सरळ घ्यायचं. त्याच्यानंतर इथं वरच्या साईडला पण 2 इंच घ्यायचं आणि इथून बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपण बाहेरचा जो शेप दिला तिथून आतल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आणि पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपल्याला कट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा, बरोबर परफेक्ट 1.5 इंच असला पाहिजे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला इथं दंडापाची चुन्या वगैरे येत नाही. त्याच्यानंतर दंडघेराचा हाफ घ्यायचा आणि साईडला 2 इंच मार्जिन. त्याच्यानंतर शेप दिल्याच्यानंतर मोजून घ्यायचं. आपला जो आर्महोल राऊंड आहे 15 होता, त्याचा हा बरोबर आपलं इथं 7.5 इंच आहे का. ते एकदम परफेक्ट असं माप आहे. तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करून आणि स्टिच करून बघा, एकदम परफेक्ट अशी येते. अजिबात शोल्डर वगैरे उतरत नाही. ते इथे बघा, सर्व मापं मी परत एकदा लिहून दिलेली आहेत. बघू शकता, या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा. तर आता इथं बघा, आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं ही बाही कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बाहीला हा जो आपण फ्रंटचा शेप दिलेला आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, परफेक्ट अशी 36 साईजची आपली बाही इथं कटिंग करून झालेली आहे.